आयुष्यातील प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत चालू ठेवा. आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्याच हातात असते. तनुश्री भरत मोरे एका पाठोपाठ एक अशी अनेक शिखरे सर करणारी एक मितभाषी आणि लाजरी मुलगी. लहानपणापासून अनेक स्पर्धा जिंकून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिला मिळालेल्या बक्षिसांची यादी संपत नाही. तनुश्री इयत्ता 8वीमध्ये असताना महाराष्ट्र गव्हर्नमेंटची प्री सेकंडरी स्कॉलरशिप जिंकून दरमहा 1,000 रुपये मिळवत आहे. त्याच वर्षी केंद्र सरकारची NMMS ही स्पर्धा जिंकून त्यातही दरमहा 1,000 रुपये मिळवत आहे. तनुश्री इयत्ता 9वीमध्ये असताना लेट BP पाटील कॉलेजच्या APJ अब्दुल कलाम या स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून रोख रक्कम 11,000 रुपये जिंकली. त्याच वर्षी पुणे येथील वाडिया कॉलेजतर्फे घेण्यात आलेल्या MTSE या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. इयत्ता 10वीमध्ये असताना बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास सांभाळून तनुश्रीने लेट BP पाटील कॉलेजच्या APJ अब्दुल कलाम या परीक्षेत पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवून लिनोवाचा लॅपटॉप जिंकला. तनुश्री इथेच थांबली नाही तर 10वीमध्ये पुन्हा वाडिया कॉलेजतर्फे घेण्यात आलेल्या MTSE मुलाखतीसाठी पात्र ठरली. मार्च 2024मध्ये घेण्यात आलेल्या SSC बोर्डाच्या परीक्षेत तनुश्रीने 96.80% मिळवून संपूर्ण पिंपळगाव शहर आणि पिंपळगाव केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यांची यादी तर वेगळीच. अशा अनेक स्पर्धा जिंकून आपल्या आईवडील, शिक्षक, शाळा आणि गावाची मान उंचावली. तिच्याच प्रवासाची ही छोटीशी कथा. नमस्कार, मी तनुश्री भरत मोरे. मी वा क्लासेसची इयत्ता 10वी सेमीची विद्यार्थिनी आहे. मी या क्लासमध्ये इयत्ता 8वीमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला माझ्या मनात एक भीती होती. मी मेंटली खूपच वीक होते, त्यामुळे मला अनोळखी व्यक्तींशी बोलायला, कम्युनिकेशन करायला भीती वाटायची. मला मॅथ्सचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व करता आला नाही की मी लगेच डिप्रेस व्हायचे. मेंटल स्टॅबिलिटी मिळवणं माझ्यापुढे एक चॅलेंज होतं. माझ्या अभ्यासासाठी ते खूपच इम्पॉर्टंट होतं. मला कॉन्फिडन्स मिळवणं खूपच गरजेचं वाटत होतं. हर्षल गीते सरांनी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला, माझी भीती घालवली. त्यामुळे मला अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाले. गीते सरांनी मला मॅथ्सचे गणिताचे प्रश्न तर शिकवले, पण माझ्या स्टुडंट लाईफमधील गणित सहज सोपे करून दिले. सुनील वाघ सर, आर्यन सर, पठाण सर, दीपक सर, सुमेर सर, शेख सर, अयूब सर, मोरे सर, खापरे सर, अमोल सर आणि संपूर्ण वा क्लासची टीम यांची मी शतशः आभार. नमस्ते, मी तनुश्रीची आई. मला तनुश्रीला प्रायव्हेट क्लास लावण्याबद्दल संदिग्धता होती. तर तनुश्रीच्या शाळेतल्या मॅडमनी, निकुंभ मॅडमनी मला फाउंडेशन क्लासबद्दल सांगितलं. मला फाउंडेशन क्लासबद्दल कुठलीच कल्पना नव्हती, पण मी असं ठरवलं की तिला फाउंडेशन क्लास ट्राय करायचा. मग कुठल्या क्लासमध्ये टाकायचं, तर मला मॅडमनी वाघ क्लासेसबद्दल माहिती दिली की फाउंडेशन क्लास खूप चांगला आहे त्यांचा म्हणून. मग मी एक आयडिया म्हणून 8 दिवस तिला बसवलं. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सेमी माध्यमाचे स्टुडंट अजूनसुद्धा फाउंडेशनमध्ये जो CBSEचा सगळा सिलेबस शिकवला जातो तो तिला थोडा अवघड जात होता. पण त्यानंतरही मी तिला म्हटलं, नाही, अजून तू 8 दिवस बसून बघ, नाहीच जमलं तर आपण बघू. पण फाउंडेशन शिकत असताना फाउंडेशनचे जे टीचर्स आहे, गीते सर किंवा सुमेर सर, आर्यन सर, त्यांनी मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी इतकं चांगलं घेतलं तिचं की तिचे बेसिक तर चांगलं झालंच, पण तिला CBSE स्कूलचं सिलेबससुद्धा जमायला लागलं. आणि तिची अभ्यासातली प्रगती बघून फाउंडेशन क्लासचं मला महत्त्व खूपच पडलं. मी तर 6वीपासूनच सांगेन, पालकांना सांगेल की 6वीपासूनच जर तुम्हाला फाउंडेशन क्लासला जर मुलांना टाकता आलं, वा क्लासेसमध्ये विशेष करून, तर जरूर टाका. तुम्हाला त्यातून मुलाची प्रगतीच दिसेल. त्यानंतर तिने ज्या स्पर्धा परीक्षा दिल्या त्या सगळ्याच परीक्षांमध्ये ती पास झाली. म्हणून मी तिच्या वतीने, माझ्या वतीने, ॲज अ पॅरेंट म्हणून वा क्लासेसमधील सर्व शिक्षकांचे, वाघ सरांचे खूप खूप आभार मानते. नमस्कार, मी डॉक्टर भरत मोरे, तनुश्रीचे वडील. तनुश्रीने इयत्ता 8वीमध्ये या क्लासमध्ये प्रवेश घेतला होता.
प्रवेश घेताना आमच्या मनातही अनेक प्रश्न होते, जसे की चांगलं शिकवतील का, आपल्या मुलीला समजेल का, असे प्रश्न आमच्या मनातही होते. परंतु कुठेतरी प्रवेश घ्यायचा म्हणून आम्ही ह्या क्लासला प्राधान्य दिलं आणि प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीला काही दिवस थोडेसे अप्स अँड डाऊन्स या क्लासमध्ये आले, परंतु हळूहळू जसजसे वर्ष वाढत गेले, जसजसा तिचा अभ्यास वाढत गेला, तसतसे ती प्रगल्भ होत गेली, तिचं परसेप्शन वाढत गेलं आणि तिचा अभ्यासही चांगला झाला. या क्लासबद्दल सांगायचं म्हटलं तर तिथल्या सर्वच शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला तिथं हँडल केलं. तिला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि ह्या क्लासबद्दल आम्ही पूर्णपणे समाधानी. येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की तनुश्रीने जे काही अभूतपूर्व यश संपादन केलेलं आहे त्यामध्ये आम्हासोबतच तिचे आई वडील त्यांनी केलेले मार्गदर्शन, तिच्यासाठी घेतलेले कष्ट, तनुश्रीने अगदी सुरुवातीपासून केलेला अभ्यास, त्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्याचबरोबर ती ज्या शाळेमध्ये शिकते कन्या विद्यालय पिंपळगाव बसवण, तेथील सर्व शिक्षकांनी तिला केलेले मार्गदर्शन, तेथील मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद अभिनंदनास पात्र आहे. त्यांचं या यशामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्या सर्वांचे देखील याबद्दल धन्यवाद.